उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे चवदार अशी कटाची आमटी। चण्याच्या डाळीचा कट काढून घेतलेला आहे। जे पुरणपोळीसाठी आपण डाळ शिजवतो त्या डाळीचा हा कट काढून घेतलेला आहे। एक वाटी डाळ चांगली अशी शिजवून घ्यायची, मऊ अशी। आमटी जी आहे तर ती दाट होईल आणि ही डाळ यामध्ये थोडी मॅश करायची। तर आता आपण ह्या आमटीसाठी मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी थोडं तेल तव्यामध्ये गरम करायचं। यासाठी 4 ते 5 इंच एक सुक्या खोबऱ्याचा मोठा तुकडा याप्रमाणे घेतलेला आहे आणि याचे तुकडे करून आपल्याला ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचे। भाजताना चांगला कलर बदलेपर्यंत भाजायचे। भाजून घेतलेलं खोबरं काढून घ्यायचं आणि आता ह्याच तेलामध्ये एक मोठा कांदा तोही भाजून घ्यायचा आहे। तर आता कांदा भाजून होतो तिथपर्यंत मसाल्याचं इतर साहित्य बघूया। तर यासाठी लसूणच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे। 1 इंच आलं कापून घेतलेलं आहे। अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, एक छोटा तेजपत्ता, 5-6 काळी मिरी, अर्धा छोटा चमचा खसखस, एक हिरवी वेलची, अगदी थोडं नागकेशर, 2 लवंग, 2-3 चक्रफुलाची पाने, चिमूटभर अगदी चिमूटभर जिरं, चिमूटभर बडीशोप, चिमूटभर शहाजिरं, एक लाल सुकी मिरची आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे यासाठी। तर ही मी कोथिंबीर घेतलेली आहे। तर ह्या ज्या काठ्या आहेत ह्या कोथिंबीरीच्या, तर ह्या आपण मसाल्यामध्ये ह्याही भाजून घेणार आहे। वाटीमध्ये थोडं पाणी घेते, अगदी 2 ते 3 चमचे। ह्या पाण्यामध्ये 1 चमचा धनेपूड घालायची। यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा पाण्यामध्ये, चिमूटभर गरम मसाला किंवा साठवणीतला कुठलाही मसाला, चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर। आपण सुकी मिरची घेतली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेते। तर हा कांदा बऱ्यापैकी भाजून झाला की थोडा साईडला करून घ्यायचा, कांदा कच्चा राहिला नको। यामध्ये पुन्हा थोडं तेल घालायचं आणि यामध्ये आता खडे मसाले आणि लाल सुकी मिरची भाजून घ्यायची। गॅस लगेच बंद करायचा म्हणजे मसाले करपणार नाही। यामध्ये आलं आणि लसूणही घालायचा। यामध्ये सुक्या खोबऱ्याचे कापही घालायचे जे आपण आधीच भाजून घेतलेले होते। तर याची चांगली अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। पाणी मात्र वाटताना थोडं कमी घालायचं। कढई तापल्यावर 2 ते 2.5 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल बऱ्यापैकी तापलं की यामध्ये आपण जी लाल मिरची आणि धनेपूड हिंगाची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालायची। गॅसची फ्लेम कमी करायची। आता परतवून झाल्यावर यामध्ये वाटून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालायची आणि आता ही मसाल्याची पेस्टही 2 ते 3 मिनिटासाठी चांगली अशी परतवून घ्यायची। मसाला परतवून झाला की यामध्ये डाळीचा कट घालायचा। तर मसाला परतवून होतो त्यावेळेस मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते पाणीही यामध्ये घालते। चांगलं मिक्स करायचं। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली अशी उकळी काढून घ्यायची। तर काही मिनिटांमध्ये बघू शकता आपण छान अशी ही कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे। साईडने याला छान तवंगही येतो। आता यावर थोडी कोथिंबीर घालायची।